चला तर मंडळी, कशा आहात? रोज जर मेथीची भाजी आणि बटाटे खायचा वैताग आला असेल तर असं मिक्स भाजी बनवून खायची, एकच नंबर लागते बघा. आधी तर मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, चिरून घ्यायची. मी इथं 2-3 बटाटे घेतलेले आहे, त्याला पण चांगलं वॉश केलेलं आहे. कापून छोटे छोटे पीसेस कट केलेले आहेत. मी कढईमध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकलेली आहे. लसूण आणि हिरवी मिरची घालून चांगलं परतून घेतलेलं आहे. मी इथं असं लाल लसूण होऊ द्यायचं आणि मिरची टाकायची वरून आणि मस्त ते लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर 1-2 कांदे चिरून घेतलेले आहेत मी बारीक साईजमध्ये आणि ते तेलामध्ये परतून घ्यायचं मस्त लाल होईपर्यंत. कांदा लाल झाला की त्याच्यात टोमॅटो टाकायचं चिरलेला. 1-2 टमाटे घेतलेला आहे मी इथं लाल बघून, असं चिरून टाकायचं. वर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टमाटर तेलामध्ये लवकर सॉफ्ट होतो. आणि मस्त टमाटर कांदा परतून घेतलेला आहे मी इथं. छान असं बघा तुम्ही शिजू द्यायचं आपण तेलामध्ये, सॉफ्ट होतं एकदम, दाताखाली करकर नाही लागत. आणि मस्त असं मी भाजून घेतलेलं आहे इथं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि धने पावडर, गरम मसाला असं सगळं टाकून आहे ना मी आणखीन थोडं फ्राय करून घेतलेलं आहे इथं मसाला. तुम्ही बघू शकता, हे सगळं टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं. आणि मेथीची भाजी कोणाला आवडत नाही त्याने मला कमेंट करायचं. आणि या पद्धतीनं जर बनवून खाल्लं तर एकच नंबर लागते बघा, नाही खाणारे सुद्धा खातील. वरून मी आहे ना थोडं घरगुती लाल मसाला होता तो घालत आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्पायसी खात असाल तर जास्त टाकायचं, कमी खात असाल तर कमी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. इथं मी थोडंसं तिखटच केलेलं आहे. आणि बघा तुम्ही मस्त तेलामध्ये तो मसाला बी मी परतून घेतलेला आहे. आणि या पद्धतीनं करून आपण पण खायचं, सर्वांना पण खाऊ घालायचं. तर चॅनलवर जर नवीन असाल तर मंडळी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी कापून घेतलेलं बटाटा त्याच्यात घालत आहे आणि मस्त खालीवरी करत आहे मी इथं. बटाटा फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये आणि त्याला 5-10 मिनटं शिजून घ्यायचं तेलामध्ये. म्हणजे कसं आपण वरून भाजी टाकली तर बटाटा कच्चा राहत नाही, म्हणून बटाटा तेलामध्ये शिजवून घ्यायचा. झाकण लावून 1-2 मिनटं बटाट्याला ठेवून घ्यायचे आणि सॉफ्ट होईपर्यंत बटाटे शिजवून घ्यायचं तेलामध्ये. झाकण लावून ठेवायचं 1-10 मिनिट. गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि मस्त बटाटे शिजवून घ्यायचं बघा. आणि बघायचं खालून चिटकणार नाही बटाटा, आपलं खालीवरी करत राहायचं अधूनमधून. आणि बटाटा एकीकडे सॉफ्ट झाले की आपण काय करायचं, त्याच्यामध्ये चिरलेली मेथी आहे ना ते टाकून घ्यायचं आणि मस्त खालीवरी करून घ्यायचं बघा. बटाटा बघायचं आपण शिजलं का, 1-2-3 मिनटं ठेवून चांगलं कुक झालं का बटाटे शिजतं आपलं आणि थोडं मेथीमध्ये शिजून जातं. तर वरून थोडीशी आपण मेथी टाकायची त्याच्यामध्ये. मेथी टाकल्यानंतर परत वरून खालून चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा. असं सगळी टाकून द्यायचं मेथी आणि मस्त असं खालीवर करून घ्यायचं सगळं. भाजी आपण मिक्स करायचं, बटाटा आणि भाजी मिक्स करायची आणि गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा. आणि आपण याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, हे असंच वाफेवर शिजून जातं मंडळी. तर बघा तुम्ही, आपण नाही तर पाणी एक थेंबही पाण्याचा आपण वापर केलेला नाही. चिटकलेला मसाला इथं काढून घ्यायचा आपण आणि असंच झाकण लावून 1-10 मिनटं कुक करून घ्यायचं. आणि मग तयार आहे आपली आलू मेथी. आणि चवीला एवढी भन्नाट लागते ना, हे एकच नंबर. तुम्ही असं करा, घरच्यांना खाऊ घाला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झालेली आहे भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.